नमस्कार, संध्या उबाळे रेसिपीजमध्ये सर्व खवय्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत आलेपाक। आलेपाक ही पौष्टिक वडी आहे। ती खाल्ल्याने भूक व पचन सुधारण्यास मदत होते। घसा खवखवणे, सर्दी आणि खोकला कमी करण्यासाठी त्याचा उपयोग होतो। याचे पौष्टिक मूल्य उत्तम आहे। ही तिखट व गोड चवीची असते। आले खाल्ल्याने पोट लवकर साफ होते, सांधेदुखी कमी होते। आले हे खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते। इथे मी 100 ग्रॅम आलं स्वच्छ धुवून पुसून साली काढून घेतलेलं आहे। आलं हे मधुमेहींसाठी खूप फायदेशीर आहे। आल्याच्या आता पातळ स्लाइस करून घ्यायच्या आणि मग हे सर्व मिक्सरमधून काढून घ्यायचं। आल्याचे तुकडे करून झालेले आहेत। आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात घेऊयात आणि याची पेस्ट करूयात। इथे आपली आल्याची पेस्ट करून झालेली आहे। ही पेस्ट आता आपण वाटीने मोजून घेऊयात। इथे आल्याची पेस्ट 1 वाटी झालेली आहे। याला आपण 1 वाटी जर आला असेल तर त्याला दुप्पट साखर घालायची आहे। आपण ही पेस्ट यामध्ये टाकूयात कढईत आणि याच वाटीने आता आपण साखर मोजून घेऊयात। ही 1 वाटी साखर, आणि ही अर्धी वाटी, 1.5 वाटी आपण साखर इथे घातलेली आहे। साजूक तूप घालायचं आहे। आता आपण कढई गॅसवर ठेवूयात। गॅस पेटवूयात। हे मिक्स करूयात। आपण आणखी अर्धी वाटी साखर यामध्ये घालूयात। टोटल आपण इथे 2 वाट्या साखर घातलेली आहे आणि गॅस मंद ठेवलेला आहे। आपली साखर आता पूर्णपणे वितळलेली आहे, तुम्ही बघू शकता, आणि गॅस आपला मंदच आहे। आलेपाक हा सर्दी खोकल्यासाठी अतिशय उपयुक्त आहे। थंडी आपलं मिश्रण हे पातळ झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। कलरही सुंदर आलेला आहे याला। अवघ्या 5 ते 10 मिनिटात आपला आलेपाक तयार होतो। तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण आता घट्ट व्हायला लागलेलं आहे। अजून 1-2 मिनिटं होऊ देऊया आणि कडेने साखर पण जमायला लागलेली आहे। गॅस बंद करूयात। याच्यातच थोडंसं हलवून घेऊयात याला। मिश्रण आपलं छान घट्ट झालेलं आहे। कडेने सगळी साखर जमलेली आहे। आपण ह्या तूप लावलेल्या थाळीत हे मिश्रण ओतून घेऊयात। मस्त घट्ट झालेलं आहे। वड्या आता कट करून घेऊयात। मस्त अशा कट करून घेऊयात। तुम्ही बघू शकता मस्त अशी वडी पडलेली आहे। आणि हे आलं आमच्या शेतातलं असल्यामुळे, घरचं असल्यामुळे खूप तिखट आहे, पण मस्त झालेली आहे वडी। तर रेसिपी आवडली असेल तर कमेंट, लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू। हॅपी कुकिंग।
भेटूयात पुढील व्हिडिओत एका नवीन रेसिपीसोबत. हेल्दी खा आणि मस्त रहा. हे